जर कोणी कधी कोणाकडनं पैसे उसने घेतले असतील तर ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण की माझ्या लाईव्ह सेशनमधून किंवा माझ्याकडे खूप सारे क्लायंट दररोजच येत असतात. त्याच्यातून मला बऱ्याच लोकांचे हे प्रश्न असतात की आम्ही अमुक एका व्यक्तीला पैसे दिलेत आणि तो व्यक्ती आता ते दिलेले पैसे पुन्हा देत नाहीये, त्यांनी मोबाईल बंद केलाय, कॉन्टॅक्टमधून दूर गेलाय, आम्हाला ब्लॉक केला आहे, त्याच्या घराचा पत्ता बदललेला आहे, मग आम्ही आता त्याला कसं शोधायचं. एक नाही 10 प्रकारचे कॉल येतात आणि अपॉइंटमेंट पण घेतात लोक. तर सांगायची गोष्ट अशी आहे की जर कधी तुम्ही कोणाचे पैसे घेतले असतील आणि ते जर परत केले नाही तर लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीने तुम्हाला गरज आहे म्हणून ते पैसे दिलेले आहेत, त्याच्याकडे जास्त झालेत म्हणून तुम्हाला नाही दिलेले. तर त्यावेळेला जेव्हा तुम्ही ते परत करत नाही त्यावेळेला विश्वासाला तडा जातो. तुमच्यामुळे अनेक लोक बदनाम होऊ शकतात. आणि तुमच्यावरती कर्म बसतं. कर्म असं की तुम्ही जर चुकीचं काम केलं तर तुमच्यावर डोक्यावरती ते एक प्रकारचं पापाचं कर्म बसतं. आणि हे पाप एखाद्या वेळेला तुम्ही ज्याच्याकडनं पैसे घेतले तो तुम्हाला माफ करतो, पण तुमची कर्म तुम्हाला कधीच माफ करत नाहीत, लक्षात घ्या. त्यामुळे जर पैसे तुम्ही घेतले असतील तर ते वेळेत त्या व्यक्तीला संपर्क करा आणि ते देण्याचा प्रयत्न करा. थोडे थोडे का होईना पण त्याला ते पैसे देण्याचा प्रयत्न करा. माणूस दयेपोटी, तुमच्या गरजेपोटी तुम्हाला विश्वासाने ती मदत केलेली असते. तुम्ही अडचणीत असता म्हणून ती मदत केलेली असते. तर आपली अडचण दूर झाल्यानंतर समोरच्या व्यक्तीला तात्काळ ती घेतलेली मदत परत करा. मग ती पैशांची असेल किंवा आणखीन कुठल्या स्वरूपात कोणी तुम्हाला मदत केली असेल तर ती परत करा. नाहीतरी तुमच्या मनामध्ये हळूहळू अपराधीपणाची भावना निर्माण होते. तुम्ही बेईमान म्हणून घोषित होता. त्याचप्रमाणे नजरेला नजर मिळवणं तुम्हाला अवघड जातं. एक व्यक्तीने माझ्याकडे काल परवाच कन्सल्टिंग घेतलं होतं. जिवलग मित्र 1.25 कोटीला डुबवून पळून गेलेला आहे. काय करायचं त्या माणसाने? आज हप्त्यावर हप्ते त्या बिचाराला लागलेत. कुठे फेडायला जायचं? असं करू नका. एखाद्याची इतकी घनघोर फसवणूक तुम्हाला कधीच परमेश्वर कधीच माफ करणार नाही. त्यामुळे घेतले असतील कोणाचे पैसे तर ताबडतोब रक्कम परत करा, नाहीतर घेऊ नका. गरजा कमी करा तुमच्या, त्याच्यातून सुद्धा तुमचं घर चालेल. एखाद्याची अशी फसवणूक करू नका. विश्वासाला दगा मुळीच देऊ नका. जय जगदंब.